जिल्हा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने ठाणे जिल्हा अजिंक्यपद चाचणी स्पर्धा देखील त्यांनी घेतली। 450 संघ त्याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि त्याच्या अगोदर पासून अनेक स्पर्धा 2008 पासून क्रिकेटच्या स्पर्धा ते भरवतात। यावर्षी 12 बाईक 9 रेफ्रिजरेटर आणि ड्रेस देखील फ्री देण्यात आलाय 96 टीमला। भिवंडी तालुक्यातील पोलीस चौक्यांमध्ये देखील त्यांनी अनेक वेळेला उपयुक्त भेटवस्तू दिलेल्या आहेत। वृद्धाश्रमामध्ये देखील अन्नदान सेवा त्यांनी दरवर्षी केलेलीच आहे। प्रत्येक धार्मिक कार्यांमध्ये दान सेवा, गरीब गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप हा कार्यक्रम त्यांनी राबवलाय। या संस्थेच्या माध्यमातून अशी ही संस्था आहे ओंकार युवा सेवा संस्था भिवंडी आणि त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत दीना सकाराम पाटील साहेब। खेल की शुरुआत होने जा रही है। सामन्याला सुरुवात होईल। शेवटचा सामना लास्ट मैच ग्रैंड फिनाले। दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं। काजल स्पोर्ट धानिव के सलामीवीर विश्वनाथ जाधव। या विश्वनाथने नावाप्रमाणे विश्व निर्माण केले। आपले एक संजय पोतनी साहेबांची सुप्रीमो ट्रॉफी, हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जी स्पर्धा संपन्न होते दरवर्षी, विभाग प्रमुख आमदार संजयजी पोतनी साहेब यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये मालिकावीराची कार या खेळाडूने विश्वनाथ जाधवने जिंकली आहे। मागील हंगामामध्ये असा प्रतियश खेळाडू आणि त्यांच्या बरोबरीने फलंदाजीसाठी मंगेश यादव। परंतु दिवा स्पोर्ट्स दिवा या टीमला देखील कमी लेखून चालणार नाही। पहिलं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये आर्यन भोईर याच्या हातामध्ये बॉल दिसतोय। सध्या भिवंडीमध्येच त्याच्या गोलंदाजीची जादू पाहिलेली नाहीये प्रेक्षकांनी, तर खुल्या गटातल्या अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात। मग स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असो, त्याच्या अगोदर जर तुम्ही पाहिलं तर SSCC ट्रॉफी असो, आणि तिथून पुढे जर पाहिलं तर फलटण साताऱ्यामध्ये झालेला अध्यक्ष चषक असो, तिथे देखील या खेळाडूने सातत्याने छाप सोडली असा आर्यन भोईर आहे। बिल्कुल पीसेकर ब्रदर्स के लेट जगन्नाथ स्मृति कप में भी कमाल की बॉलिंग की थी। सिद्दीक भाबे सर आणि कुणालजी दाते सरांना विनंती मी करतोय, कारण की या 4 षटकामध्ये एकही शतक आप देख रहे हैं महामुकाबला। शेवटचा सामना ग्रँड फिनाले। आर्यनचा शॉर्ट बॉल होता, कट केलाय, बॉल चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने, फिल्डर धावतोय, शेवटच्या क्षणाला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न आणि आता कदाचित धावा देखील मिळतात। टीव्ही अंपायरची मदत बाउंड्री चेक साठी। कटरचा वापर होता, लेफ्टी बॅटरसाठी हा लेग कटर होता, त्याचा ऑफ ब्रेक आर्यनचा शेवटच्या क्षणाला बॉल ढकलण्याचा प्रयत्न होता फिल्डर हर्ष भोईर कडून। आणि आता हे पाहायचंय त्याचा पाय ज्या वेळेला बॉल आतमध्ये फेकत होता तो त्यावेळेला तो जो त्याचा उजवा पाय आहे तो बाउंड्री लाईनच्या बाहेर खाली टच झालेला आहे का, हे सर्वात महत्वाचं दृष्टी आहे। पहा पाय टच दिसतोय, परंतु ज्या वेळेला तो पाय बाहेर आहे बाउंड्री लाईनच्या त्यावेळेला हाताला स्पर्श झालाय का बॉलचा हे चेक केलं जाईल। हेच टीव्ही अंपायर पाहतील आता। यस, चौकार आहे। ज्या गोष्टीचा उल्लेख मी केला, उजवा पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर होता आणि बॉल ज्यावेळेला आतमध्ये ढकलला त्यावेळेला तो पाय टच होता बाउंड्री लाईनच्या बाहेर, त्याच्यामुळे 4 धावा मिळताना दिसेल। ओ बढ़िया गेंद, क्या पलटवार था वहां पे। आइए देखते हैं क्या कुछ हुआ था पिछली गेंद पर, लेकिन इंपैक्ट आउटसाइड दी लेग स्टंप। चांगली पंचांची भूमिका पार पाडली। पुढे टाकलाय खोलवर टप्प्याचा बॉल, डिग आउट करण्याचा प्रयत्न, अतिशय भन्नाट यॉर्कर। आर्यनचा पेस देखील चांगला होता। देखिए अभी भी हाथ खोलने की जगह नहीं दे रहे, कमाल की बॉलिंग कर रहे हैं आर्यन भोईर। चांगली गोलंदाजी आर्यनची। पहिलं षटक सुरू आहे, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6 धावा। ती शेकोटी लावण्यात आली, ती विजवा प्लीज, विनंती आहे, कारण धूर मैदानाच्या आतमध्ये येतो आणि त्याच्यानंतर बॉल दिसण्याला कठीण होईल।
थर्ड मॅनला जी शेकोटी लावण्यात आलेली आहे, प्रेक्षक मायबाप आपल्याला विनंती आहे ती शेकोटी कृपया विझवा, तेवढी थंडी नाहीये. त्याच्यामुळे जो धूर निर्माण होईल तो ग्राउंडच्या आतमध्ये येतोय आणि त्याच्यानंतर बॉल दिसणार नाही, त्याच्यामुळे ती शेकोटी विझून घ्या प्लीज. चला, त्या प्रेक्षकांना विनंती आहे ग्राउंडच्या थोडंसं बाहेर या. मॅच सुरू होईल लगेचच. यस, ती शेकोटी विझून घ्या. हॅलो, मॅच सुरू करायची आहे. दक्ष आपण या ठिकाणी यायचंय. दक्ष, बघा त्या ठिकाणी ब्रास बँड पथक आहे. मी विनंती करतोय की चेंडू टाकताना आपण ते वाद्यवृंद आपण वाजवायचं नाही आणि काही प्रेक्षक, काही पाठीराखे असतील ते पाठीराखे त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येताना आम्हाला आढळून येत आहेत. त्याकरिता सूचना असेल की आपण बाउंड्रीच्या बाहेरच थांबायचं आहे. धन्यवाद. चला, मॅच सुरू करून घ्यायचे. फिल्डिंग लावून घ्या हायवे दिवा. फायनल मॅच आहे. या ठिकाणी मैदानामधून कोणीही जायचं नाही.
ही टुर्नामेंट खेळवली जात आहेत. 12 बाईक्स प्रथम पारितोषिक, त्याच्यानंतर रेफ्रिजरेटर आपण या ठिकाणी पाहतोय, त्याच्यानंतर कूलर, अशी विविध प्रकारची बक्षिसं या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत. चला ती शेकोटी विजून घ्या. जे प्रेक्षकांनी शेकोटी लावली आहे मागे थर्ड मॅनला, त्याच्यामुळे धूर येतोय मैदानाच्या आतमध्ये. ही नम्र विनंती आहे, ती शेकोटी कृपया विजवा प्लीज. आज म्हात्रे साहेबांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ब्रास बँड पदक आपण वाजवायला सुरुवात करायची आहे. धन्यवाद. शुभ हस्ते आपण करीत आहोत. ब्रास बँड पदक आपलंही मनापासून बिना किसी विकेट के. चला पंचांना विनंती करतोय की सामन्याला सुरुवात करूया. सामना सुरू होतोय. गोलंदाज सज्ज आहे. 6 धावा झालेल्या आहे स्कोर बोर्डवर. 5 बॉलचा खेळ संपलाय. स्पर्धा अंतिम टप्प्यात 96 टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या. दर्जेदार असं आयोजन, ज्या स्पर्धेची आतुरता होती, उत्कंठा होती, ती शिगेला पोहोचली होती, ती आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. आर्यन फुलर लेनचा बॉल होता, खूपच चांगला ड्राईव्ह केलाय. कव्हर पॉइंट मधून बॉलला काढले. स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना बाउंड्री लाईनच्या दिशेला प्रितेशने हा बॉल आतमध्ये ढकललाय आणि तोपर्यंत तिसराही धावेचा प्रयत्न होतोय. धावा मिळताना दिसतील. 3
विश्वनाथ जाधवच्या खात्यामध्ये पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा आपल्याला पाहायला मिळतात. बिनबाद 9 टीम काजल स्पोर्ट्स धानिव. Yes, nice looking square drive from Vishwanath Jadhav. Find the gap very well and complete 3 runs. या ठिकाणी सुमित सोपेकर साहेबांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. अप्पर ठाणा या ठिकाणचे ते रहिवासी आहेत. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम. ओंकार युवा सेवा संस्था भिवंडी आणि या स्पर्धेच्या आयोजक यांच्या वतीने कळकळीची विनंती सर्वप्रथम करणे, टीमच्या समर्थकांना गालबोट लागेल असं कोणतेही कृत्य करू नका. लास्ट मॅच आहे, अन्यथा पारितोषिक देखील दिलं जाणार नाही आणि सामना थांबवला जाईल. त्याच्यामुळे फायनल मॅच आहे. आतापर्यंत तुम्ही चांगलं सहकार्य केले, प्लीज शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत, थोडंसं सहकार्य करा. एक षटक संपले पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 9 धावा. क्रिकेटच्या प्रति प्रेम भिवंडीच्या जनतेने नेहमीच दाखवलंय. तुम्ही सुज्ञ प्रेक्षक आहात, दर्दी प्रेक्षक आहात आणि नेहमीच भिवंडीच्या क्रिकेटची चर्चा प्रत्येक क्षेत्रामध्ये होत असते. त्याच्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती आम्ही करतोय. समालोचन क्षेत्राच्या वतीने देखील शेवटचा सामना आहे. एन्जॉय करा मॅच, एन्जॉय करा क्रिकेट. आणि ब्रास बँड वाले आहेत त्यांना देखील विनंती, आपण मेन स्टेजच्या उजव्या बाजूला यायचंय. नक्कीच गेल्या कित्येक दिवसापासून ही स्पर्धा सुरू आहे आणि त्या स्पर्धेमध्ये सर्वांचा सहभाग आपलं अतिशय चांगलं. आपण या ठिकाणी आम्हाला सहकार्य दिलं त्याबद्दल अजूनही सहकार्याची अपेक्षा आहे. धन्यवाद. ब्रास बँडवाले आपल्याला विनंती आहे, आपल्याला जर वाजवायचं असेल तर आमच्या मेन स्टेजच्या बाजूला तो येऊन तुम्हाला वाजवायचं आहे. प्रत्येक गाणं होईल तुमचं ज्यावेळेला चौकार आणि षटकार लागेल. ब्रास बँड प्लीज या. शॉर्ट बॉलचा वापर बॅकफुटला जात असताना बरोबर टॅप केलाय. कट करत असताना सिंगल तिथे मिळाली. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी आलाय हर्ष भोईर. या ठिकाणी कुणालजी दाते सर, दिना पाटील साहेबांच्या कडून एक सूचना आलेली आहे की ब्रास बँड पथकाने तिथून जरी वाजवलं तरी चालेल. धन्यवाद. दहा धावा फलकावर लागल्या. 10 विदाउट लॉस. षटक क्रमांक पहिलं इथे सुरू असताना सेकंड ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर. हर्ष भोईर गोलंदाजीसाठी. हा बॉल थोडासा बाहेर आहे, अंपायरचा सिग्नल येतोय. अजीम अब्दुल्ले वाइड बॉल. देखिए बाएं हाथ के बैट्समैन के लिए बहुत दूर चले गए थे, हालांकि स्ट्रोक गेंद थी उनकी लेकिन कंट्रोल नहीं रहा था आणि जास्त बाहेर टाकल्यानंतर हा भुर्दंड भरावा लागतोय. वाईड बॉल. 96 टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या. 12 बाईक, 9 रेफ्रिजरेटर अशी ही स्पर्धा. एकमात्र स्पर्धा जिथे कोणती प्रवेश फी घेण्यात आलेली नाहीये. 96 टीमला ड्रेस देण्यात आलेत. मॅन ऑफ द मॅच साठी देखील आकर्षक टी शर्ट्स होते. अनेक पारितोषिक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत असताना आपण पाहिलेलं आहे. आणि दानत लागते, एवढी मोठी दानत दिना सकाराम पाटील साहेब यांच्याकडे आहे. क्रिकेटवरचं प्रेम, भावाचा पुढील वारसा ते पुढे चालवत आहेत. स्वर्गीय महेंद्र दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पित केली या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अश्रूंचा बांध आज त्यांचाही फुटला. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न, अपील केली, मेन अंपायर कडे देखील केली परंतु स्पष्ट नकार. आय थिंक कॉट बिहाइंड द विकेट साठी ही अपील होती आणि आता दोन्ही पंच एकमेकांशी चर्चा करतायत. आता दोन्ही अंपायर एकमेकांबरोबर चर्चा करताना दिसतील. एक्झॅक्ट घडलं का आहे. नॉट आउटचा निर्णय आलाय. निर्णय येतोय नॉट आउट. 12 धावा इथे फलकावर लागल्यात. नऊ बॉलचा खेळ संपलाय. पुढचा बॉल गोलंदाजीसाठी हर्ष.
ऑन साइडला वळवला बॉल, डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे आणि झेल सोडल्यानंतर सध्या तरी विश्वनाथ चांगली बॅटिंग करताना दिसतोय. हे मात्र विशेष. दिवा स्पोर्ट्स दिवाच्या विरुद्ध आतापर्यंत स्कोरबोर्डवर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 14. देखिए अभी भी हम देखें तो बहुत ही कंट्रोल गेंदबाजी देख रहे हैं हम दिवा स्पोर्ट दिवा की. पुढचा बॉल हर्ष भोईरचा, शॉर्ट बॉल, उलटा फटका पुन्हा एकदा मारलाय. पॉइंटचा फिल्डर मागे चाललाय, कॅच ड्रॉप. नंदू पाटील यांनी प्रयत्न केला परंतु सोपा नव्हता. हा झेल नक्की सोपा नव्हता. नंदू पाटील यांनी चांगला प्रयत्न केला. मुश्किल अवसर था लेकिन आप फाइनल खेलते हैं तो इस तरह के कैचेस आपको लेने होते. आज तो लग रहा है विश्वनाथ जाधव अपने जेब में किस्मत की पूरी लेके बैठे. गोलंदाजी चांगली झाली. या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात हर्ष भोईरने. टीमची धावसंख्या 15, पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या होत्या. 40 प्लस करण्याचा प्रयत्न असेल. काजल स्पोर्ट्सचा वाईड यॉर्करचा प्रयत्न जास्त दूर ठेवलाय. लेफ्टी बॅटर पासून अंपायरचा सिग्नल येतोय, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्या 16. 2 वाईड बॉल आतापर्यंत आलेत एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. ते दोन्ही वाईड बॉल याच ओव्हरमध्ये आहेत. पहिलं षटक आर्यनने चांगलं टाकलं, एकही अवांतर नव्हती, परंतु याही षटकामध्ये 7च धावा आल्यात. जो आर्यन तुम्हाला सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. लास्ट बॉल. यावेळेला थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. पदलालित्यची टेस्ट जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 धावा. 2 ओवर की समाप्ति, रन बने 16. आप देख रहे हैं महामुकाबला, खिताबी जंग, बैटल ऑफ चैंपियन. तर 2 ओव्हरचा खेळ संपला. ग्रँड फिनाले तुम्ही पाहताय. महेंद्र दादा चषकाचा हा मेगा सोहळा. ग्रँड फिनाले स्वर्गीय महेंद्र दादा चषकामध्ये आपण आहोत. दिना सकाराम शेठ पाटील साहेब समन्वयक शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण, ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी चे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच बरोबरीने उमाकांत पाटील यांनी देखील ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. संपूर्ण ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी कार्यतत्परतेने या स्पर्धेच्या मागे आहेत. 2008 पासून क्रिकेटचा महासंग्राम सातत्याने तुमच्या पुढे आलाय यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गॅप मध्ये चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळतंय. गॅप शोधली, बॉल सीमारेषा पलीकडे, स्विच हिट आणि रिव्हर्स चे फटके चांगले सजवलेत आतापर्यंत काजल. शिवसेना ही संस्था नाहीये, हा पक्ष नाहीये, ही एक आख्यायिका आहे. हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी एक छोटंसं रोपटं लावलं. आज संपूर्ण वटवृक्ष फक्त महाराष्ट्रात नव्हे तर भारतात देखील झालाय. शिवसेनेचा स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील केली आणि आता ती अपील उचलून धरली आहे. बॅटर आउट. 0 आणि 7 धावांवर जीवदान मिळालं होतं, परंतु शेवटी आता परतलाय. आउट होतोय विश्वनाथ जाधव.
वहां पर और चकमा खा गए वहां पर विश्वनाथ जाधव। पैर मुड़ा हुआ था, गेंद टिप्पा खाने के बाद लेग स्टंप को हिट कर रही थी, अंपायर ने LBW घोषित किया। बड़ी विकेट गिरती हुई यहाँ पर काजल स्पोर्ट धानिव की। 0 आणि 7 वर जीवदान मिळालं होतं, अखेर 12 धावा करून आउट झालाय फलंदाज विश्वनाथ जाधव। ग्रँड फिनाले तुम्ही पाहताय, शेवटचा सामना। ही स्पर्धा स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2024, दिनाशेठ सकाराम पाटील साहेब यांची ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे। समन्वयक आहेत शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण, ओंकार युवा सेवा संस्था भिवंडीचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांची ही स्पर्धा इथे रंगत असताना फ्री एंट्री स्पर्धा, कोणतेही प्रवेश शुल्क इथे घेण्यात आलेलं नाहीये। 96 टीम कडून फ्लाइट दिली होती, थोडीशी कमी गती या बॉलवर पाहायला मिळाली। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउट चान्स आहे विकेट कीपर यांकडे आणि अंपायरने तरी ते नॉट आउट घोषित केलं। कदाचित बॉल निसटला आणि हात लागलाय स्टंपला। ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल। ये देखिए थ्रो आता हुआ और गेंद कहीं और चली गई और हाथ स्टंप से लगा। यस, हात लागला आणि स्टंपच्या समोर बॉल होता। ती शेकोटी विजवायची आहे, तुम्हाला वारंवार आम्ही विनंती करतोय, प्लीज ती लावू नका। यस, हा विजवा विजवा प्लीज। धन्यवाद, खूप चांगलं सहकार्य। कदाचित तो खेळाडूच आहे। बॉल हवेत खेळलाय स्क्वेअर लेगला आणि इथे मात्र झेल टिपलाय, फलंदाज बाद। कुणाल नावाचे गोलंदाज डेंजरस असतात आणि माणसं देखील। 2 विकेट घेण्यात आल्यात, फलंदाज आउट। देखिए हमारे साथी कमेंटेटर कुणाल दाते ने सिर्फ कमाल नहीं बल्कि छलांग भी लगा दिए और उन्हें जियो सिनेमा का हेड ऑफ डिपार्टमेंट बनाया गया है। कुणाल नाम में वाकई में कमाल है। 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत। 22 धावा झाल्या, 2 विकेट आतापर्यंत मिळवण्यात यश आलंय। ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना 4 ओव्हरचा हा सामना आहे। ग्रँड फिनाले या स्पर्धेचा तुम्ही पाहताय। अंतिम सामना, 96 टीम 94 टीम स्पर्धेच्या बाहेर गेल्या। 2 संघ फायनल मध्ये खेळत आहेत, काजल स्पोर्ट्स धानिव आणि दिवा स्पोर्ट्स दिवा। एक भिवंडीचा संघ, एक पालघर जिल्ह्यातील संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना लेग कटर फ्लाइट दिली, बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये। आणखीन एक डॉट बॉल। ग्रेट बॉलिंग, ग्रेट बॉलिंग। ये देखिए बल्लेबाज को दावत दी थी, हवा में चकमा खा गए। चांगली गोलंदाजी। लास्ट बॉल या ओव्हरचा शिल्लक आहे। कुणालने आतापर्यंत चांगला स्पेल दाखवलाय। शेवटचा बॉल शिल्लक। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 22। ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू असताना स्ट्राइकिंग एंडला नंदन। शेवटचा बॉल, बॉलर बॅक ड्राइव्ह, फॉलो थ्रू मध्ये पायाने बॉल अडवलाय। कुणाल फुटबॉल देखील चांगला खेळतोय ते दाखवत असताना दिवा स्पोर्ट्स दिवाच्या समर्थकांचा टाळ्यांचा गजर, कडकडाट पाहायला मिळाला। पहा फिल्डिंगचा दर्जा, स्टँडर्ड इथे दाखवत असताना प्रिन्स मूवीजचं टेलिकास्ट, अव्वल दर्जाचं टेलिकास्ट। ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला 22-2 सध्या काजल स्पोर्ट्स धानिव। देखिए कहीं ना कहीं काजल स्पोर्ट्स अब पिछड़ती हुई, क्योंकि 3 ओवर की समाप्ति के बाद 22 बने। ये नहीं भूलना चाहिए कि दिवा स्पोर्ट दिवा के पास 7 नंबर तक अच्छी बल्लेबाजी है। ये हमारे दर्शक एंजॉयमेंट करते हुए, बहुत ही पैक क्राउड नजर आता हुआ, चारों तरफ दर्शक ही दर्शक। स्वागत है सभी का। वेलकम ऑल ऑफ यू फ्रॉम ग्रामीण धनमान, दीना पाटिल साहब। शेवटचं षटक, 22 धावा झाल्यात।
आणि हे प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने दिवा स्पोर्ट्सचे समर्थक, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय धानिव टीमचे समर्थक मोठ्या संख्येने आलेत ग्रँड फिनालेमध्ये. बोनकोडे टीमने देखील चांगली कामगिरी केली. बोनकोडे 11 बोनकोडे यांची उल्लेखनीय कामगिरी राहिली होती. विलास मूर्ती रहानाळ याही संघाचा चांगला खेळ होता. खारबाव संघ त्याच्या अगोदर पराभूत झाला. तोही सामना चांगला रंगला. आजच्या दिवसातले सामने चांगलेच रंगतदार राहिलेत या स्पर्धेमध्ये. आता शेवटचं षटक या ग्रँड फिनालेतल्या पहिल्या सत्रातलं गोलंदाज आहे प्रितेश. प्रितेशच्या विरुद्ध कडा आक्रमण, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टेजला सलामी देणारा मारलेला उत्तुंग षटकार. स्टैंड एंड डिलीवर, क्या फॉलो थ्रू है और गेंद बल्ले से निकली. ये देखिए मस्तक पे दस्तक, 6 रन. टीमची धावसंख्या 28. 28 ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या प्रगतीपथावर. लेफ्टी बॅटर मंगेश पुढे मारला त्याने षटकार. हा बॉल सोडून दिलाय. विकेट कीपरने नक्की गुड बॉल बोललाय, परंतु अंपायरचा सिग्नल येतोय हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढताना दिसत आहेत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 29. बॉल अजूनही शिल्लक आहेत 5. 40-42च्या वर जाण्याचा प्रयत्न असायला पाहिजे. मी जसा मगाशी उल्लेख करत होतो, षटकाराने धावसंख्येला चांगलाच आकारलाय. 7 धावा खर्च केल्यात प्रितेशने. फक्त एकच बॉल आतापर्यंत टाकलाय. रनअप मध्ये व्यत्यय, डेड बॉलचा इशारा येईल. गलीमध्ये एक फिल्डर आहे, पॉइंटला एक फिल्डर आहे. फाईन लेग 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये, डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर लॉंग ऑन लॉंग ऑफ स्ट्रेट ठेवलेत. एक्स्ट्रा कव्हर आहे डीप मध्ये. हे क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पुढे टाकलाय. वाईडिश लॉंग ऑनला दिशा दिली आहे. फिल्डर जातोय. आर्यनच्या अगोदर फिल्डर येतोय. आशिष तोपर्यंत 2 धावा मिळतील लेफ्टी बॅटर मंगेश यादवला. टीमची धावसंख्या पुढे जाते. डबलने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 31. आमचं मुख्य व्यासपीठ, या व्यासपीठावरील दृश्य अनेक स्तरावरील मान्यवर या स्पर्धेमध्ये भेट देऊन गेलेत. अनेक समाजसेवक, अनेक नेती मंडळी या स्पर्धेला भेट देऊन आलेले आहेत. आणि ते खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर दिना सखाराम पाटील साहेब यांच्यावरचं प्रेम उफाळून आज वाहताना पाहायला मिळालं. एक चांगले समाजसेवक ते देखील आहेत. पुढे टाकलाय बॅटची कडा, मागे चाललाय बॉल आणि विकेट कीपर जाईल तोपर्यंत विकेट कीपरच्या मागे बॉल अडवण्यात येतोय. सिंगल प्राप्त होईल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 32. ये आप देख सकते हैं माजी आमदार रुपेश दादा मात्रे, अरुण पाटिल साहब, सभी का हार्दिक स्वागत है. पीछे गिरोह में पंकज मात्रे, पंकज घरत और साथ ही साथ पिंपलास से बिलोंग करते हैं पंकज घरत हैं. (32) लॉस ऑफ 2 विकेट. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 3 बॉल शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नंदन. बॉल हवेत आहे. नंदन विश्वकर्माचा झेल होईल का? कॅच पकडलाय. फलंदाज बाद. आशिष पाटील दूरवरचा अंतर कापत गेला आणि एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. कमाल का कैच. आशीष के इस कैच में काफी कशिश थी. आइए देखते, पंच किया था बैकफुट पे जाकर, बहुत दूर से आए थे बाउंड्री लाइन से. व्हाट अ कैच.
प्राप्त झाली आहे. गोलंदाजीमध्ये प्रितेश पाटीलने एक चांगला स्पेल टाकलाय. तेवढा चांगला झेल आशिषचा पाहायला मिळाला. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा झाल्यात 32. आता 40 पर्यंत जाता येईल का हाही प्रश्न आहे. परंतु अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हेलिकॉप्टर मारलाय क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा आशिष येतो आय थिंक आणि बॅक टू बॅक 2 झेल आशिषने टिपलेत. फलंदाज बाद. बल्लेबाजी को हॅट्रिक गेंद आहे. हॅट्रिक बॉल. हॅट्रिकची सुवर्ण संधी. ग्रँड फिनाले मध्ये हॅट्रिक कंप्लीट होईल का. प्रितेश 2 बॉलवर 2 विकेट. त्याच्यामध्ये अतिशय चांगले झेल टिपलेत आशिषने. आशिष होता झेल टिपण्यामध्ये सूत्रधार. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल देखील हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. थोडासा बॉल पुढे पडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. आसिफच्या खात्यामध्ये 2 जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता सुरू झालाय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रनआउट. 2 धावा मिळतील. धावा झालेल्या आहेत 34. 35 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये सेट करण्यात आलेलं आहे धानीव टीम कडून दिवा स्पोर्ट्स दिवाच्या समोर. आज अंतिम दिवशी दिना सकाराम पाटील साहेबांच्या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी मला मिळाली. स्वर्गीय महेंद्र दादा स्मृती चषकामध्ये. त्याबद्दल मी दिनाशेठ पाटील साहेब आणि त्याचबरोबर उमाकांतजी पाटील साहेब आणि संपूर्ण ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीचा मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो की आज ग्रँड फिनालेमध्ये मला तुम्ही आमंत्रित केलं. त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार. या ठिकाणी संघाला विनंती असेल दिवा स्पोर्ट दिवा आपला परिपूर्ण संघ स्टेजच्या उजव्या बाजूलाच असणार आहे. ज्या ठिकाणी टॉस बॉक्स आहे त्या ठिकाणी आपल्याला बसण्याची विनंती असेल. दिवा स्पोर्ट दिवा या सूचनेकडे लक्ष द्या. यस, आज हमारे बीच कुणाल दाते सर थे. आइए उनका हम सत्कार करने जा रहे हैं. राजेंद्र पाटिल मिस्टर IPL का सत्कार करना है. या ठिकाणी IPL चा मखमली आवाज, मी म्हणेन महाराष्ट्राचा बुलंद आवाज, कुणालजी दाते सरांचा या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मित्रांनो, भिवंडी तालुक्यामध्ये आता कोणताही मेगा इव्हेंट असू द्या त्या स्पर्धेला आमचे कुणालजी दाते सर नेहमीच हजेरी लावत असतात आणि या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2024 मध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला. एक नवी मुंबईचा बुलंद आवाज नव्हे तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आदरणीय कुणालजी दाते सरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपण करतोय. दीना पाटील साहेब या ठिकाणी या स्पर्धेचे प्रणेते आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण कुणालजी दाते सरांचं आपण स्वागत आणि सन्मान करतोय. एक सुमधुर आवाज, आवाजामध्ये गोडी गोडवा, जो दबदबा गेल्या अनेक स्पर्धा ते करत असतात मात्र त्यांचा आवाज कधी बसताना आपण बघितलेला नाही. अशीच ईश्वराकडे प्रार्थना करतो की असाच आवाज सदोदित राहावा आणि खरंच अनेक प्रेक्षकांची मने जिंकणारं हे व्यक्तिमत्व नवी मुंबईमधून येणारे आमचे कुणालजी दाते सर असतील. IPL मध्ये त्यांचा आवाज ऐकला, त्यांचा आपण मेगा सत्कार या ठिकाणी करतोय आपण या स्पर्धेचे प्रणेते दीना पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. खूप खूप आभार व्यक्त करतोय कुणालजी दाते सर. आपण आलात आमच्या भिवंडीकरांची नव्हे तर ऑनलाईनच्या माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये आपला आवाज जो दुमदुमला त्याबद्दल या
ओमकार युवा संस्था भिवंडीच्या वतीने आणि समन्वयक शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीणचे आदरणीय दिना सकाराम पाटील साहेब यांच्या वतीने आपलं लाख लाख आभार व्यक्त करतोय। तदनंतर आपण या ठिकाणी एक मेगा सत्कार दिना पाटील साहेबांचा करतोय। अर्थातच अप्पर लोढा अप्पर ठाणे ते रेसिडेन्सी जे आहेत त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दिना पाटील साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करतोय। सुरुवातीला आपण मी प्रथमतः बुट्टी विजय साहेबांना विनंती करतोय की आपण दिना पाटील साहेबांना मानाची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। दीवा के कोच कपिल मात्रे जी, आपका भी हार्दिक स्वागत है। शशिकांत बुट्टी साहेबांच्या वतीने या ठिकाणी मानाची शॉल दिली जात आहे। त्यानंतर विशाल मारू यांच्या वतीने आपण त्यांना एक महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा 19 फेब्रुवारी जगात लय भारी असं म्हटलं जातं। आज महाराजांची आपण 19 फेब्रुवारीला जयंती साजरी केली। त्याच्यानंतर सुदीप शेट्टी साहेब यांच्या वतीने आपण फुलांचा पुष्पगुच्छ आपण देऊन त्यांचा या ठिकाणी व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करतोय। आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय दिना पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान होताना। यानंतर सुमित सुपेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत। सुमित सुपेकर साहेबांना विनंती करतोय, लोढा अप्पर ठाणे येथील रहिवासी आहेत, मी विनंती करतोय आपण या ठिकाणी या। तदनंतर आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय। 2 मिनिटं सामना आपण थांबवायचा आहे। 2 मिनिटं 5 या ठिकाणी भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख तसेच भिवंडी पूर्वचे माजी आमदार आदरणीय रुपेशजी म्हात्रे साहेबांचा स्वागत आणि सन्मान। या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय दिना सकाराम पाटील साहेब यांना विनंती करतोय की त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। तदनंतर सुपेकर साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय। सुपेकर सर अप्पर ठाणे लोढा येथील रहिवासी आहेत। डिवायन जी आपण स्कूल पाहतोय ते त्या ठिकाणी ते प्रिन्सिपल आहेत, पेशेने शिक्षक आहेत। मी नेहमी म्हणतोय सोन्याला घडवण्यासाठी सोनाराची गरज असते, मडक्याला घडवण्यासाठी कुंभाराची गरज असते। सोन्याला घडवण्यासाठी सोनाराची गरज असते, मडक्याला घडवण्यासाठी कुंभाराची गरज असते आणि चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकाची गरज असते, असे आमचे आदर्श शिक्षक प्रिन्सिपल सुपेकर सरांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान। तर जाऊया आपण मैदानामध्ये, सामना सुरू होतोय। त्या ठिकाणी कमेंट्री बॉक्स मध्ये जे आहेत ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज, ज्याने आतापर्यंत 1000 टुर्नामेंट केलेले आहेत आणि गेल्या जवळजवळ 28 वर्षाचा प्रवास त्यांनी केलेला आहे, असे सिद्दीक भाबे, व्हाइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भाबे सर। धन्यवाद राजेंद्र पाटिल जी। लक्ष्य रखा है यहाँ पर 35 रनों का, 35 रिक्वायर्ड टू विन महेंद्र दादा मेमोरियल कप। दीवा के दोनों ओपनर बीच मैदान पे राहुल मात्रे और अजय भुईर। शॉट गन ऑफ दीवा। गेंदबाजी में ब्लैक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट विश्वनाथ जाधव। पहली गेंद निकल के मारने की कोशिश, लंबाई को खींचा, बीट किया, डॉट गेंद। महामुकाबला चलता हुआ खिताबी जंग आप देख रहे हैं। फ्री एंट्री टूर्नामेंट महेंद्र दादा पाटिल मेमोरियल कप की। विश्वनाथ जाधव फिर से अच्छी गेंद, फिर से बीट किया। लग रहा है कि विश्वनाथ जाधव ने भी कमर कस ली है। अजय भुईर कुछ कानमंत्र देने जा रहे हैं। बघा या ठिकाणी लकी ड्रॉ अजूनही आपण तिकीट या ठिकाणी कुपन घेऊ शकता। एक शेवटची संधी, अनेक बक्षिसे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत। कोच कपिल मात्रे इस वक्त डगआउट में। कटर थी, बहुत ही दर्शनीय स्ट्रोक, गेंद लॉन्ग ऑफ पे 4 रन।
का स्ट्रोक खेला था, टिपिकल पावर प्ले शॉट, 4 रन। जवाब दिया वहां पे राहुल मात्रे ने। दीवा स्पोर्ट 4 रन बिना किसी विकेट के। स्विंग कर दिया है, गेंद पीछे खिलाड़ी है। ओ क्या एफर्ट है वहां पर। 2 रन बना लिए बल्लेबाजों ने, 2 तुम्हारी 2 हमारी। नक्कीच या ठिकाणी नुकताच जो गीत वाजवलं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांवर, त्याबद्दल एवढंच म्हणेन, जगात नंबर 1 लाकडाला साग म्हणतात, ज्याचं विष उतरत नाही त्याला कोबरा नाग म्हणतात, आणि जिजाऊच्या पोटी जन्माला येणाऱ्या शिवबाला वाघ म्हणतात। छत्रपती शिवाजी महाराज की। फिर खेलने की कोशिश, इस मर्तबा वाइड। 7 पे पहुंचा स्कोर दीवा स्पोर्ट दीवा का। 35 का लक्ष्य है महेंद्र दादा मेमोरियल कप को जीतने के लिए। दीवा के हजारों समर्थक हमारे साथ हैं, सभी का हार्दिक स्वागत। ऑन द राइज खेला हवा में, राहुल मात्रे आउट। भी गेंद थी, ऑन द राइज खेला था, सीधा कवच में जाती हुई गेंद, पहला झटका लगा है दीवा स्पोर्ट दीवा को। देखना है कि नए बैटर कौन आते हैं बल्लेबाजी के लिए। दीवा स्पोर्ट दीवा के पास बहुत डीप तक, गहराई तक बल्लेबाजी है। नए बैटर आशीष पाटिल, जिन्होंने 2 बहुत अच्छे कैच लपके थे, बल्लेबाजी को जा रहे हैं। वीआईपी मंच पे इस वक्त माजी आमदार, आपला आमदार रुपेश दादा मात्रे साहब हैं, पंकज जी घरत साहब हैं, अरुण पाटिल हैं। सात रन 1 विकेट। विश्वनाथ जाधव आशीष पाटिल के लिए फुल टॉस, गेंद स्विंग कर दिया है, भिंगड़ी शॉट है, 6 रन। रिव्यू लिया गया है। देखिए विश्वनाथ जाधव के ओवर में शुभा तुम्हार रन आए तो फिर ये अच्छे संकेत नहीं है। महागडे षटक पाहायला मिळते विश्वनाथ जाधव याचा, कारण या षटकामध्ये त्यांनी 13 धावा खर्च केलेल्या आहेत। 35 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघतो दिवा स्पोर्ट दिवा संघ। क्या शॉट खेला था आशीष पाटिल ने। आशीष पाटिल के शॉट में काफी कशिश थी। देखना है तीसरे अंपायर का निर्णय अभी तक आया नहीं है। फुल टॉस गेंद थी और ये देखिए भिंगड़ी शॉट था, बल्ले के बीचों बीच लिया था। फेयर डिलीवरी। 1 ओवर की समाप्ति, रन बने 13, विकेट गिरा है 1। यहाँ से दीवा स्पोर्ट दीवा को चैंपियन बनने के लिए बचे हुए 18 गेंदों पर 22 रन चाहिए। ये नहीं भूलना चाहिए कि अजय भुईर बहुत अच्छे टच में है। आने वाले बल्लेबाजों में एक बहुत लंबा बैटिंग लाइनअप है। रन मशीन और P1D विकी मात्रे का आना बाकी है।
कमाल का स्ट्रोक है, 4 रन। नजाकत ज्यादा थी, ताकत कम। दिस इज द एलिगेंट स्ट्रोक, जाजिबुल नजर शॉट, 4 रन। आपण पाहतोय फलंदाज मिनिमम एफर्ट एंड मैक्सिमम रिजल्ट। कहा था ना मैंने कि दीवा का ये शॉट गन है, रेंज बहुत दूर तक जाती है। राजभर फिर से पंच किया, गेंद कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। क्या पर अगर रात भर भी आज अजय भुईर को इस तरह गेंदबाजी करेंगे तो रात भर चौके लगाएंगे। गेंद की मेरिट पे बल्लेबाजी करते हैं, वन ऑफ द टेक्निकल साउंड बॅट्समॅन इन तालुका क्रिकेट। तंत्रशुद्ध फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, शॉर्ट आउट एंड पनिश, अतिशय सुरेख कटचा फटका पाहायला मिळतोय अजय भुईरच्या बॅटमधून। मैंने शाम में ही कहा था कि दीवा स्पोर्ट दीवा के तेवर आज काफी तीखे लग रहे हैं। 21 रन 1 विकेट, चिंता की साफ लकीर विश्वनाथ जाधव के माथे पर। फिर से पंच किया, फिर से गेंद कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। क्या बल्लेबाजी कर रहे हैं अजय भुईर। The great batting, this is the classical batting, this is the right on the ball of the merit batting from Ajay Bhuir. Look at that, punched as ball past the covers for 4. चौकांची तिकडी पूर्ण करताना आपण बघतोय आणि सध्या अजय भुईर चौकांमध्ये डील करताना आपल्याला पाहायला मिळतोय। राजभर को रात भर में परेशान कर रखा है। हालांकि अक्षय राजभर उनके मेन फ्रंट लाइन बॉलर है। अटैक भी किस पे किया है, राजभर पे। फुल टॉस गेंद, भिंगड़ी शॉट है और देखना अंपायर क्या कहते हैं, 4 रन। अंपायर का इशारा 6 का आया है। 31 रन में दीवा स्पोर्ट दीवा 4 रन दूर है चैंपियन से। मैच कोई भी जीते, सब अंदर आ सकते हैं। इस मर्तबा सेंसिबल क्रिकेट, व्हाट अ बैटिंग फ्रॉम अजय भुईर टुडे। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ दीवा स्पोर्ट दीवा का 32 रन, 3 रन चाहिए, जबकि सुभाष धुमाल बता रहे गेंदें कितनी है, 13। चेसिंग कंपलसरी है। अभी भी यहां से 3 रन चाहिए दीवा स्पोर्ट दीवा को चैंपियन बनने के लिए। इस मर्तबा कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना, 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ लेग बाय से 33। क्या दीवा स्पोर्ट दीवा ने आज क्रिकेट खेला है। और मैं हमेशा कहता हूं कि दीवा और हवा को रोकना मुश्किल। टुडे इज द हाई क्वालिटी परफॉर्मेंस फ्रॉम दीवा स्पोर्ट दीवा। शशिकांत म्हात्रे बहुत खुश हैं, हमारे साथी कमेंटेटर कपिल म्हात्रे कोच बहुत खुश हैं। चला या ठिकाणी लकी ड्रॉ जो ठेवण्यात आलेला आहे, शेवटची संधी आहे।
कुणाला कुपन हवा असेल तर अगदी 5 मिनिटाचा अवधी आम्ही देत आहोत. चला, घरी जाताना एखादा बाईक घेऊन जाऊ शकतो. टीम तर बाईक घेऊन जाणारच आहे, मात्र एखादा प्रेक्षक वर्ग सुद्धा या ठिकाणी वरनं बाईक घेऊन जाऊ शकतो व इतर बक्षीस सुद्धा आहेत. 2 रन चाहिए गेंदबाजी के लिए. विश्वकर्मा, जय विश्वकर्मा. इस मर्तबा खेल दिया है, 1 रन बना. पीछे फील्डर हैं, 1 रन चाहिए. दीवा स्पोर्ट दीवा को महेंद्र दादा मेमोरियल कप का चैंपियन बनने के लिए